हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर ताईंनो कालचा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतरचा हा पार्ट आहे। तर भांडी मांडून घेते। रात्री घासलेली भांडी मी सकाळी मांडते आणि सकाळी घासलेली भांडी मी रात्री मांडते, म्हणजे लगेच ओली भांडी मांडत नाही। आणि आता तर पावसाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला माशा, त्याच्यानंतर चिलटं, माशा तर आमच्या इकडं नाहीत पण चिलटं मात्र लगेच व्हायला, म्हणजे काही जरी असलं ना तर चिलटं लगेचच होतात, काही पण तुम्ही ठेवा। म्हणजे अगदी आपला एखाद्या डब्याला पिठाचा थोडं साधारण जरी हात लागला असला ना तरी लगेच चिलटं माशा होतात। हा पावसाळ्यात काय प्रॉब्लेम कॉमन असतो, त्याला काय नाही। मग त्याच्यासाठी काय काय उपाय केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर तेच आता सगळी भांडी बघा मांडून घेते, म्हणजे रात्री घासलेली सुकलेत व्यवस्थित अशी मांडून घेतली। आणि आता पुढची भांडी पण मला घासायची आहेत, म्हणजे आता सकाळी जो स्वयंपाक झालाय ना त्याचा सगळा गराडा आधी घासून घेते। तर त्याआधी नाही ते मी रात्री मटकी भिजवलेली, तर ती मटकी सुद्धा छान सोक झाली आहे, भिजली आहे। तर ती अशी चाळणीत ओतून ठेवली। आणि आता इकडे जे काही स्वयंपाक म्हणजे आता डबे वगैरे गेले, मग थोडंफार जे जेवण राहतं म्हणजे माझ्या एकटीपुरतं जे राहतं ते सगळं मी मोकळं करते। एकदा का सगळं स्वयंपाकाची भांडी रिकामी केली आणि ती सकाळी घासली ना की मग टेन्शन नाही। आणि मग मोठी मोठी भांडी जरी किचनवर असली तरी बघा चिलटं माशा होतातच, त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या भांड्यात घालून काढून मी ते बाकीचे भांडे घासून घेते। तर आता इकडे बघा मटकी निथळत ठेवलेली ना त्यातलं पाणी चांगलं निथळलं आणि मोड यायला आता ह्या भांड्यात मी ती मटकी ठेवून दिली। ह्या पद्धतीने मी मोड आणते, सगळ्या कडधान्यांना छान येतात। आणि जी काही भांडी होती ना आत्ता पडलेलं, म्हणजे आता हे चाळण आणि ही एक भांडं तर मटकी भिजवलं ते सुद्धा हातासरशी मी घालवलं। आणि इकडे बघा आज काय किचन ओट्यावरचं मला म्हणजे पूर्ण गॅस कट्टा धुवायचा नव्हता, स्वच्छ होता, पण खालचं आणि सगळं पुसून घेतलं। ज्या दिवशी असं घासायचं वगैरे नसेल, सॉरी म्हणजे घासून घ्यायचा नसेल, पाणी ओतत नसेल ना मी, तर किचन मात्र असा एकदा ओल्या कपड्याने आणि एकदा सुक्या कपड्याने घेतो। आणि किचन काही गोष्टी पुसताना ना कापड नेहमी स्वच्छ घ्यायचं। आपण वापरलेलं धुतलेलं किचनवरचं कापड जर इतर वस्तू पुसायला घेतलं ना ताईंनो तर ते चिकट चिकट असं दिसत नाही, पण एक धुसूरपणा येतो त्या भांड्यांवरती डब्यांवरती। त्याच्यामुळे एक वेगळा लहान मुलांचा असा कॉटनचा शर्ट असतो बघा, त्या पद्धतीने तसा ठेवला ना की मग स्वच्छ निघतं। त्याचबरोबर आता बघा सगळी भांडी वगैरे घासली आणि सिंकच्या इथलं सगळं क्लीन करून घेतलं। आणि आता बघा चपातीचा डब्बा सुद्धा आपल्याला रोजच्या रोज असा पुसून घ्यायचा आहे। खरंच त्यावरती ही चिलटं बसतात आणि तेलाची किटली मी तिथल्या तिथं पुसून घेतली। चटणी आणि मिठाचं जे होतं ना ते सुद्धा स्वच्छ पुसून घेतलं। तर परवा दिवशी इथे ना माझ्याकडून टोमॅटोची प्युरी करताना ती उडली, तर इथे बघा असे डाग, जेव्हा असं कांदा टोमॅटोचं काय उडलेलं किंवा लसूण खोबऱ्याचं असं काय पिठाचा हात वगैरे लागतो ना तिथे तर लगेचच पाऊस बाहेर पडत असला ना तर लगेच भुर्रा येतो बघा त्याच्यावरती, लगेच असं दिसतो। त्याच्यामुळे अशा काही जर दिसत असेल आपल्या घरात डस्ट, तर तो सुद्धा वेळच्या वेळी क्लीन केलेला चांगला आहे। काय कुठले लिक्विड वापरण्यापेक्षा, काय DIY वापरण्यापेक्षा ना जेवढं आपण ते स्वच्छ पुसून ठेवणार रोजच्या रोज तेवढं बघा ते अजिबातच माशा येत नाहीत। म्हणजे माझा दरवर्षीचा आहे त्यामध्ये, आणि डेटॉल वगैरे आपण वापरतोच। तर आता बघा ह्या छोट्या मोठ्या ज्या भरण्या असतात ना ज्यात मसाले, उपवासाचं मीठ, सोडा, आता रोजच हात लागतो बोर्नविटा, साखरेचा डबा, पावडर, चहा पावडरीचा डबा, हिंगाचा डबा, ह्या बेसिक डबेसुद्धा आपल्या किचनवरती असतात आणि त्याला रोजचा रोज हात लागतो। तर ते सुद्धा अशा पद्धतीने रोजच्या रोज पुसून घेतलं ना तर ते त्याच्यावरती सुद्धा माशी चिलट वगैरे बसत नाही। लोणच्याच्या भरण्या, जामच्या भरण्या सगळंच असतं घरात, तर ते सगळं मी पुसून घेतलं या पद्धतीने। आणि काही बॉक्सेस असे ठेवतो, असं काही पण ठेवतो। आता ह्या छोट्या वाट्या ज्याचा की मला जास्त उपयोग होत नाही पण मी शोला म्हणून अशा ठेवलेल्या आहेत, तर त्या सुद्धा वरचेवर अशा पुसून घेतल्या। एखादा दिवस अगदी आठवड्यातला आपण वेळ काढून असं जर क्लिनिंग किचनचं ठेवलं तर किचन अगदी सुबक स्वच्छ दिसतं। तर आता सकाळी जो काही मी चॉपर बोर्ड घेतलेला ना, चॉपबोर्ड भाज्या कट करायचा, तर तो सकाळीच मी धुवून घेतलेला होता, तर तो निथळ ठेवलेला, तो छान निथळला, तो सुद्धा स्वच्छ सुक्या कपड्याने पुसला आणि बाजूला ठेवून दिला। आणि आता इकडे आलेली आहे सिंकच्या इथं, तर इथं सुद्धा आपण साबण, ब्रश अशा बऱ्याच बारीक सारीक वस्तू ठेवतो आणि तिथे सुद्धा आपला हात किंवा पाण्याचे टिपके वगैरे उडलेले असतात, त्याच्यामुळे मग तिथं सुद्धा चिलटे माशा जाऊन बसतात। मग ते रोजच्या रोज क्लीन करणं, धुणं गरजेचं आहे। काही गोष्टी ना म्हणजे आता हे सिंक वगैरे रोजच्या रोजच क्लीन करावं लागतं आणि ते क्लीन केलं, स्वच्छ धुतलं आणि लगेच बघा कोरड्या कपड्यांनी सगळं पुसून घेतलंय।
पावसाळ्यात ओलसर कोणतीही गोष्ट ठेवायची नाही किंवा ठेवली तर आता माहीतच आहे आपल्याला, मग ते तसं होतं. बाकी सगळ्या गोष्टी जो काही आपण भांडी घासायला स्क्रब, कात्या, चोथा सगळं घेतो, त्या सगळ्या गोष्टी ताईंनो आपल्याला स्वच्छ धुवून अशा पद्धतीने निथळत ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्याच्यावरती अजिबात हे नको. आणि ओलसरपणा ठेवला तर खरंच सगळ्यात बुरशी येते आणि आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं नसतं. त्याच्यामुळे हे असं क्लीन केलेलं चांगलं. सगळं बघा आजूबाजूचं सगळं पाणी घेतलं. आता सिंक म्हटलं की अशी पाण्याची वगैरे भांडी असली की तिथं सुद्धा पाणी बऱ्याच बाजूला वगैरे जरा तरी राहतंच, मग ते सुद्धा कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं. बघितलं, आणि किचन सगळा असा कोरडा स्वच्छ क्लीन झालेला आहे. अशा पद्धतीने किचन असला की अजिबात किचनवरती माशी बसत नाही. तर आता आलेले आहे डब्यांकडे. तर तसं बघायला गेलं तर पावसाळ्यात डब्यांवर सुद्धा ताईंनो चिलटं होतात. माशा नाही झाल्या तर चिलटं मात्र नक्की आपल्या कपाटावर रेंगाळत असतात, घुंगवतात. तर तिथे सुद्धा रोजच्या रोज नाही तर 4 दिवसातनं एकदा किंवा ज्या डब्याला आपण हात लावलाय ना, स्वयंपाक आपली कामं झाली की तो डबा ना कोरड्या कपड्याने पुसून घेतलेला खरंच चांगला. घासण्याचा पण ताप वाचतो आणि अशा पद्धतीने किचन आपलं सगळं स्वच्छ ठेवतो, राहतं, दिसतं सुद्धा छान. तर ह्या सगळ्या भरण्या आठवड्यातून एकदा अशा घासायच्या नसल्या तरी अशा पद्धतीने मी पुसून घेते, जेणेकरून ते स्वच्छ पण दिसतं आणि ही कटकट तर मिटून जाते सगळी. तर अशा पद्धतीने बघा सगळ्या भरण्या, आणि जे काही वापरत नाही तांबी बघा मागे असतात, ग्लास काही अशा असतात, असे डबे वाट्या ते सुद्धा मागे असतात, तर थोडीफार त्याच्यावर धूळ बसते, तर त्या धुळीव सुद्धा ती चिलटं येऊन बसतात. त्याच्यामुळे ते सुद्धा क्लीन करणं गरजेचं असतं. पावसाळ्यात ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात, नाहीतर एकदा मग ती घरात चिलटण माशा झाले तर काही सुद्धा उपयोग नाही. म्हणजे किती काही तुम्ही स्प्रे मारा, काय करा, जातच नाहीत माशा चिलटणी. ते जेवणावरती ह्याच्यावरती बसतात, अक्षरशः तोंडापुढं सुद्धा म्हणजे इतकं त्रास देतात ना. त्याच्यामुळे आधीच क्लिनिंग ठेवणं गरजेचं आहे. तर ह्या सुद्धा सगळ्या बघा मी भरण्या पुसून घेतल्या, काचेच्या ज्या आहेत त्या कडधान्यांच्या. आणि ते बघा सगळी भांडी अस्ताव्यस्त असतात. तर किचन सुबक ठेवण्यासाठी आपल्या मान्यतली भांडी सुद्धा तितकीच व्यवस्थित अशी मांडलेली असावी, जेणेकरून ते दिसतं. आणि वरचेवर असं मी नेहमी क्लीन करत असते, जेणेकरून ना जळमाट वगैरे होतातच की नाही. थोडेफार मी आता इथंच पीठ चाळते, माझा पिठाचा डबा तिथंच आहे, तर पिठाचा डबा मी किचनवरती एवढा मोठा कधी उचलून घेत नाही, तर मी तिथं परत नेऊन पीठ तिथल्या तिथं चाळून घेते. पण थोडंफार का होईना उडतंच, पीठ चाळलं म्हटल्यावर साधारण म्हणजे उडणारच, मग थोडाफार धूळ त्याचा मळ इकडे तिकडे होतो. मग वाट्या वगैरे सगळं असं पुसून घेतलं ना, घासलेलं जरी असलं तरी असं पुसून घेतलं तरी ते चकाचक दिसतं. आणि एक लाईनशीर मांडलं तर ते छान सुबक दिसतं. प्लेटा, ताटं ह्या गोष्टी कशा, तर आता मी बऱ्यापैकी आदिती अनुष्काला भांडी वगैरे कधीतरी मांडायला लावते, मग त्या कसं करतात पुढं मागं कसंही मांडतात. मग आपलं म्हणजे मग मी काय करते नंतर जेव्हा मला असा वेळ मिळेल तेव्हा सगळी अशी भांडी व्यवस्थित मांडते, म्हणजे त्याला सुबक किचन. आणि जितकं किचन गृहिणीच्या डोळ्यासमोर छान असं दिसेल ना, तेवढं आपल्यालाच काम करावं लागतं, प्रसन्न राहतो. शेवटी काही झालं तरी सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायच्या असतात. त्याच्यामुळे किचन, आणि खूप जास्त वेळ किचनमध्ये जातो माझा, तर उजडल्यापासून ते झोपेपर्यंत किचनमध्ये. दुपारचा थोडाच वेळ मी बाहेर असते, नाहीतर तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये किचनमध्ये जास्त वेळ जातो. तर ते छान असणं, ते छान आपल्यासाठी ठेवणं गरजेचं आहे. तर आता बघा हे जे डबे आहेत ना, त्याला सुद्धा रोज आपण मसाले काढ, कुठं काय काढ, तर हात लागतात. तर ते सुद्धा मी असं फक्त सुक्या कपड्यानं ताईंनो घेतलेला आहे. आणि तुम्हाला म्हटलं की सुका कपडा जो आहे ना, तो अगदी मऊ मुलांचा शर्ट असेल ना कॉटनचा, तो घ्या. असं सुळसुळीत वगैरे कापड घेऊ नका, आणि ओल्या कपड्या असं ओलसर करून पुसू नका, जेणेकरून त्याच्यावर असं ते धुसर दिसतं. तर आता पिठाचे डबे सुद्धा घासूनच आपण पिठं भरतो सगळी. तांदळाचे डबे, तांदूळ वगैरे संपले की सगळं आपण ते घासून पुसून सगळेच ते करतात, माझं असं काही विशेष नाही. पण वरचेवर असं पुसलं की ते सगळं स्वच्छ दिसतं. तर अशा कमानी, रॅक मी आठवड्यातून एकदाच स्वच्छ करते. पण त्या खरंच मग महिन्याची जी डीप क्लिनिंग असते ना, तर ती ताईंनो मला एकदम असं लोड जात नाही मग एकटीला करायला. आणि वरच्यावर जसं मोकळं होईल तसं डबे घासण्याची सवय असावी. संध्याकाळचे जेव्हा आपण झोपायच्या आधी किचनमध्ये ना भांडी मांडणी ती व्यवस्थित अशी मांडलेली असावी. तर आता बघा ताईंनो, आता मला पुसायचा आहे म्हणजे वॉशिंग मशीन. तर तो जो शर्ट आहे ना सगळं पुसलेला, तोच मी उलटा करून घेतला. आणि ना व्हाईट गोष्ट किचनमध्ये ठेवणं एक टास्कच आहे, त्याचं मेंटेनन्स ठेवणं खरंच खूप हे आहे. पण आता माझं जवळजवळ 5-6 वर्ष झाली मशीनला, किचनमध्येच आहे पहिल्यापासून, पण मी ती व्यवस्थित क्लीन करते. तर अशा जेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू क्लीन करतो ना आपण, तेव्हा मी नेहमी कोलीन वापरते.
दुसरं काही जरी वापरलं ना तर मला असं वाटतं की ते चिकट, म्हणजे एक असं कुठलाही DIY घरात करा किंवा कोणतंही लिक्विड घरात तयार करून मारलं ना तर मला स्वतःला ते चिकट वाटतं, म्हणून मी ते काही यूज करत नाही. हे आपलं कोलिन जे आहे ना त्याने एकदम बेस्ट आहे. आता इतका वर्ष मशीन बघा किचनमध्ये असून सुद्धा ती व्हाईटच्या व्हाईट आहे, कारण मी कोलिननं पुसते, दुसरं काही खरंच वापरत नाही. अगदी मला मशीन ना खरं सांगते महिन्यातून 2 वेळा पुसली ना तरीसुद्धा ती तितकीच क्लीन दिसते. आणि हे वरचं क्लिनिंग आहे मशीन. वॉशिंग मशीन डीप क्लीन कशी करायची तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर आत्ता तर काय म्हणजे आतून डीप क्लीन करण्याची गरज नाही आहे, मी ते वरचेवर करत असते. आता फक्त बाहेरून पुसून घेतली. त्याचबरोबर बघा सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट असतो आपला, फ्रीजमध्ये दिवसातनं 100 वेळा हात लागतो आणि ना पिठाचा हात सकाळचं तर तिथं सगळी बोटं उठलेली असतात, तर तिथे तर पहिल्यांदा क्लीन करणं. फ्रीज हा रोजच्या रोज आपल्या म्हणजे कामाबरोबर किचनच्या आवरावरीबरोबर पुसणे गरजेचं आहे, नाहीतर तिथं खूप खराब होतं. अक्षरशः भुर्रा येतो जर तुम्ही फ्रीज पुसला नाही. तिथे पिठाचा वगैरे हात लागतो ना भाज्यांचं तिखट चिलकट, त्याच्यामुळे ते सुद्धा मी कोलिनने पुसून घेते. आणि बाथरूममध्ये बघा बाथरूममध्ये सुद्धा चिलटं होतात बरं का, म्हणून ते गिझर जो आहे इलेक्ट्रॉनिक गिझर तो सुद्धा मी कोलिननं पुसून घेतला. आणि आता बघितलं तर लाईटच गेलेली होती, म्हटलं चला बरं झालं आता एवढं कोलिन हातात घेतलंय आणि सगळं हे, तर बोर्डसुद्धा मी कोलिनने स्वच्छ पुसून घेतलं. माझं खरं सांगते ताईंनो कोलिन खूप आवडते, अशा व्हाईट वस्तू ना एकदम छान निघतात. आणि इथे सुद्धा बघा लाईट बोर्ड खरं सांगते सारखे माझ्याकडून क्लीन करायचे होत नाहीत, म्हणजे मग ते स्विचवरून बोर्ड बंद करावा लागतो, तेवढं काही जमत नाही, मग मी असं रिस्क घ्यायला जात नाही. तर आता बघा इथे ते तिकडचे बोर्ड क्लीन करून झाले आणि इथं आले तर थांबले बघा, कारण लाईट आली, म्हणजे माझ्याकडून दबलं गेलं बटन आणि बाथरूममधली लाईट लागली, तर समजलं मला की लाईट आलेली आहे. मग मी तिथे काही कोलिन मारलेलं नाही, नुसतं वरचेवरती पुसून घेतलं. आणि अगदी खरं सांगते आठवड्यातनं नाही 15 दिवसातनं नाही ताईनो, महिन्यातनं हा एक दिवस काढला आपण किचन या पद्धतीने क्लीन केलं ना तर खरंच सगळं स्वच्छ दिसतं. आणि आता शेवट वेळ येते ताईनो, जी कपडे आपण किचनसाठी वापरलेली असतात, इतर आता गोष्टी पुसण्यासाठी जेवढा कपड्यांचा वापर किचनमध्ये होतो ना रोजच्या रोज ती उकळत्या पाण्यात भिजत घालून ना चांगली मी रिन साबण वापरते. आणि सकाळी जे पाणी असतं ना थोडंसं म्हणजे गिझरचं काढून ठेवते बाजूला, आणि त्यात सगळे जे किचन ओट्यावरचे कपडे आहेत ना, मला खूप कपडे लागतात किचन ओट्यावरती, हात पुसायचं आपलं असं जे असतं रुमाल वगैरे ते सगळं गरम पाण्यात भिजत घालायचं, ब्रशने छान खंगळून मोकळ्या पाण्यात खळखळ धुवायचं. तर या गोष्टी मी सगळ्या ताईंनो ना हाताने धुते, मशीनमध्ये कधी माझ्या पाय पुसण्या बसकर असलं कधी काही नसतं. हात म्हणजे किती भिजत घाला काय घाला, मी ब्रशनी स्वच्छ घासून हाताने ते सगळं धुते. तर स्वच्छ बघा सगळी कपडे धुवून घेतली. आणि कपडे धुतली नाही तर त्याचा सुद्धा पावसाळ्यात कुबट वास येतो, तर ते सुद्धा आता स्वच्छ पाण्यात पिळून घेतली. आणि ना बाथरूम नेहमी मी अगदी 1 चमचा म्हणजे हे आपली जी पावडर असते ना कपड्याची कोणती, आता मी व्हील वापरते, म्हणजे अशा हाताने कपडे धुतात तेव्हा आणि बाथरूम धुवायला लागते म्हणून, आणि त्याच्यात डेटॉल मिक्स करते. तर डेटॉलनं रोजच्या रोज बाथरूम धुणं, म्हणजे पावसाळा हिवाळा उन्हाळ्याच्या ह्याच्यात नाही पण ना रोजच्या रोज डेटॉलने घासणं पुसणं स्वच्छ आपल्या ह्याच्यासाठी हायजीनसाठी चांगलंच आहे. मग मी रोज बघा अशा पद्धतीने डेटॉल तर मी वतते, सगळ्या बाजूनं मारते, मला डेटॉल खूप लागतं. आणि पावसाळ्यात पण मी फरशी डेटॉलनं पुसते. तर सगळे धुतलेले कपडे बाहेर सुकत घालून आले. आज काय आमच्याकडे एवढा पाऊस नव्हता, त्याच्यामुळे कपडे धुवायला पण ती हातानं बरी वाटली. तर आता बघा फरशी पुसताना ना माशा होऊ नये म्हणून इथं एक टिप सांगते. पाण्यात मी टाकलेलं आहे खडे मीठ ताईंनो, खडे मीठ टाकलं आणि गोमित्र नाही, म्हणजे मी ती गुरुवारची तशी फरशी पुसते ना गोमित्र वगैरे म्हणून तोंडात आलं, तर डेटॉल टाकलेलं आहे. आता मी कोणतंही फिनेल वगैरे पावसाळ्यात वापरत नाही, डेटॉल वापरते. आणि जरी फिनेल आणलं तर अगदी डार्क त्याचा ज्याचा स्मेल असेल ना ते वापरते. सगळी घरातनं गेल्यावर निवांत मी फरशी पुसते, त्याच्यामुळे मग माशा वगैरे येत नाही. तर आता बघू शकताय त्यानो किचन एकदम 2 तासाची मेहनत पण अगदी स्वच्छ. असं स्वच्छ किचन असलं तर अगदी मुंगीसुद्धा आपल्या किचनमध्ये येणार नाही. चला तर सगळ्यांना